इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुमच्याकडे पावर आहे, शिवाय त्या पावरच्या जोरावर तुम्ही त्या राकेश सारख्या गुन्हेगाराकडून काही सुद्धा वधवू शकता. अरे आपल्या समोर कोणतं संकट येऊ शकतं? सांग, आपल्या समोर कोणतं संकट येऊ शकतं सांग. हो, जोपर्यंत बिपिन आपल्या सांगण्यानुसार वागत राहील तोपर्यंत तर कोणतंच संकट नाहीये. अगदी ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. कोणा दुसऱ्याकडे बोट दाखवण्या अगोदर माणसानं हे पाहिलं पाहिजे की ही बाकीची जी 3 बोटं आहेत ना, ती आपल्याकडे वळलेली आहेत. अरे कोणा दुसऱ्यावर शिंतोडे उडवण्या अगोदर स्वतःकडे वळून पाहणं गरजेचं असतं. हे बघा, मला एवढं कळतं की तू निर्दोष आहे आणि त्याच्याबरोबर न्याय व्हायलाच पाहिजे. काही करून त्याला न्याय मिळालाच पाहिजे. नाही पण मानस, मानस तू कुठे गेला होता सुंदर? दीदीला भेटायला गेलो होतो. प्रकरण जे गुंतागुंतीचं झालं होतं ना, ते सोडवणं खूपच गरजेचं होतं, सांभाळणं गरजेचं होतं. यार ते राधिकाचं काय झालं, तिच्याबद्दल मी तुझ्याशी बोललो होतो. राधिकामुळे तुला एवढा त्रास करून घ्यायची मुळीच गरज नाहीये सुंदर. अरे तिच्या तोंडून चुकून हे निघून गेलं की हा तोच राकेश आहे तिला श्रीधर आणि अंजनाने वाचवलं होतं. वेल, जर ती फक्त एवढंच बोलली असेल तर ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. कारण की बिपिनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे की तो राकेश आहे ज्याला श्रीधर आणि अंजनाने वाचवलं होतं. म्हणजे जी कहाणी अर्जुनची आहे तीच कहाणी आता राकेश सगळ्यांना जाऊन सांगेल. म्हणजे याचा अर्थ तर असा होतो की राधिकाने जे सांगितलंय ते आपल्यासाठी चांगलंच आहे. बरोबर. जस्टिस आदित्य प्रताप आणि सगळ्यांनाच या गोष्टीवर विश्वास बसेल की बिपिनच राकेश आहे. आणि जेव्हा सगळ्यांचा या गोष्टीवर विश्वास बसेल तेव्हा आपल्यासाठी पण वाट आणखीन सोपी होईल. पण हो, राधिकाने जेवढं बोलायला हवं होतं तेवढं ती बोललीये. याच्या पुढे तिचं तोंड नाही उघडता कामा. काय असं नको व्हायला की ती ही गोष्ट सुद्धा सांगेल की राकेश तर तोच आहे, पण ऍक्सिडेंट नंतर राकेशचा चेहरा बदलला होता. मी राधिकाला सगळं नीट समजावलं आहे सुंदर. ती ह्या प्रकरणात काहीही नाही बोलणार. पण तू एक गोष्ट विसरतोय सुंदर. श्रीधर आणि अंजनाला आता घरातले सगळेच ओळखतात. त्यांचीही चौकशी केली जाऊ शकते आणि भाऊजी स्वसमाधानासाठी त्यांच्याकडे चौकशी करूच शकतात. आणि जर का पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहोचली तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडे चौकशीसाठी जाऊन पोहोचतील. तू बरोबर बोलतेस नेहा. जर ही चौकशी अंजना आणि श्रीधरच्या दरवाजापर्यंत ठेपली तर दाट शक्यता आहे की ते हे आपलं रहस्य पूर्णपणे उघड करतील की अटक झालेला राकेश खरा राकेश नाहीये. उलट खरा राकेश तर तो आहे ज्याचा ऍक्सिडेंट नंतर चेहरा बदलला होता. तेच तर मी तुला सांगते सुंदर. आणि श्रीधर आणि अंजनाकडून हे प्रकरण उघडकीला यावं त्याआधी तुला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. रितिका, माहित नाही ते कोण लोक होते ज्यांनी माझ्या राकेशचा जीव वाचवला. त्या लोकांनी नवीन आयुष्य दिलं, माणुसकीचं कर्तव्य निभावलं परके असूनही. आणि
तू जी कधी आमच्या घरातली होतीस, जिच्या कपाळावर माझ्या राकेशच्या नावाचं कुंकू चमकत होतं, जिच्या गळ्यामध्ये माझ्या राकेशच्या नावाचं मंगळसूत्र होतं, ती मुलगी माझ्या राकेशला शिक्षा द्यायच्या गोष्टी करते. मम्मी, तुम्हाला हे कोणी सांगितलं की मी राकेशला शिक्षा देण्याच्या गोष्टी करते? मी काल सुद्धा न्यायाशिवाय सत्यासाठी, कायद्यासाठी लढत होते, त्याच्या बाजूने बोलत होते, शिवाय आज सुद्धा तेच करते. कालपर्यंत तर रितिका तू असं बोलत होतीस की माझा राकेश निर्दोष आहे आणि तू त्याला निर्दोष सिद्ध करणार आहेस. हे बघ आज ईश्वराने तुझ्या समोर ती संधी आणून ठेवलीये. त्याला निर्दोष सिद्ध कर तू. मला सांग, तू राकेशवर नाराज आहेस कारण तुला त्याने दोषी ठरवलंय ना? मम्मी बघा, राकेश अगदी हवं ते बोलला ना, अगदी हवं ते, तरी मी तेव्हा पण खरी होते, शिवाय आज सुद्धा खरी आहे. तुला त्याच सत्याची शपथ आहे रितिका. तू माझ्या मुलाला वाचवलं पाहिजेस, मला तू परत दिला पाहिजेस. कारण की मला माहितीये की तू ज्या पोस्टवर बसलेली आहेस ना, जर तू नाही म्हटलंस तर माझ्या मुलाला वाचवणं खूप मुश्किल होऊन जाईल. नाही मम्मी, मला वाटलं तरी मी काहीच करू शकणार नाही, कारण की मी न्यायालय नाहीये. मम्मी, निर्णय न्यायालयात होतात. मला तुझ्याकडून आणखीन काही नकोय. फक्त एक वचन हवंय मला. तू माझ्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करशील. बघ, ईश्वराने खूप कृपा केली की त्याने माझा मुलगा मला परत दिलाय. तू आजपर्यंत असं म्हणत आलीस की माझा मुलगा निर्दोष आहे. आता तुझी परीक्षा आहे. मी तुझ्या समोर पदर पसरते. मी भीक मागते माझ्या मुलासाठी. मी तुझ्या समोर पदर पसरते. मी भीक मागते माझ्या मुलासाठी. माझा मुलगा मला परत दे. माझा मुलगा मला परत दे. एवढी कृपा कर माझ्यावर. माझा मुलगा मला परत दे. साक्षी, अरे रोहित, तू? साक्षी, आपलं लग्न पक्क झालंय, पण मला तुझ्या चेहऱ्यावर तो आनंदच दिसत नाहीये. नाही रोहित, असं काही सुद्धा नाहीये. तुला माहितीये रोहित, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिचं लग्न धूमधडाक्यात व्हावं. आणि घरामध्ये परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनी असं ठरवून टाकलं की आपलं लग्न एकदम साध्या पद्धतीने करून टाकायचं म्हणून. मला नाही माहित माझ्या नशिबात काय लिहिलंय. अगं, तू असा विचार करून त्रास करून घेतेस. मी असा विचार करतोय की आपलं लग्न तर होतंय, शिवाय तिच्याशी जिच्यावर मी प्रेम करतो. रोहित, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मला तुला माझ्याबद्दल काही सांगायचंय. काय सांगायचंय? बोल ना. हेच ना की मला भेटायच्या आधी तुझी कोणा दुसऱ्याबरोबर मैत्री होती? हो. बस, मी तुला सांगितलं ना, मला तुझ्या मागच्या आयुष्याशी कोणतेही देणं घेणं नाहीये. माझ्यासाठी आज महत्वाचं आहे, म्हणून माझ्यासाठी आज हा आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर. चल, आता हे सगळं सोडून दे, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मला माहिती आहे की तू कुठे बाहेर जात नाहीस. पण तुला तर माहितच आहे ना रोहित की घरची परिस्थिती कशी आहे.
मानस दादा आता कुठे तुरुंगातून सोडून आलाय तर राकेशचं प्रकरण सुरू झालं. मानस दादा कसला भलताच विचार करतो आणि वहिनी कुठला दुसराच विचार करते. मी तर बस फक्त हाच प्रयत्न करते की दोघांमध्ये काही करून कोणती भिंत उभी राहायला नको. तू बरोबर बोलतेस साक्षी. या गोष्टीमुळे माझ्या घरामध्ये मम्मा आणि पप्पा खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि तुला तर माहिती आहे, आज मम्मा आणि पप्पा लग्नाचा मुहूर्त ठरवायला गेलेत. शारदा, बस. गुरुजींचा फोन आला होता. 2 दिवसानंतरचा रोहितच्या लग्नाचा मुहूर्त निघालाय. फक्त 2 दिवसांनी? हे बघ, मुहूर्त काय पुढचंही काढू शकतो, पण व्यायांनी आणि मी असं ठरवलंय की लग्न करायचंच आहे, तर मग जेवढ्या लवकर करू तेवढं चांगलं आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसुद्धा हेच हवंय की लग्न लवकरात लवकर करून टाकावं. हे बघ शारदा, लग्न मंदिरात होणार आहे, त्यामुळे जास्त काही बंदोबस्त करायची गरज नाही, विशेष दिखावा करायची गरज नाही. परिस्थिती काय आहे तुला दिसतेच आहे. तुम्ही बरोबर बोलताय. एक गुंता सुटतो ना सुटतो तर दुसरा सुरू होतो. मानसच्या सुटकेनंतर वाटलं होतं की मानस आणि ऋतिकाचं आयुष्य आरामात जाईल आता, पण आता बघा, राकेश त्यांच्या आयुष्यामध्ये भिंत म्हणून उभा राहिलाय. प्रश्न आता हा आहे शारदा की मानसच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आलीच कशी. ऋतिका जरी माझी मुलगी असली तरी याचा अर्थ असा नाही की मी तिच्या चुकांकडे कानाडोळा करत राहीन. नाही करणार. चूक तर ऋतिकाची सुद्धा आहे. हो, मला मान्य आहे की चूक ऋतिकाची सुद्धा आहे. मला असं नाही म्हणायचं की ऋतिकाची काहीच चूक नाहीये यात, पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या की हा राकेश वाचला कसा, कुणी वाचवलं त्याला, असं वाटतं की ही गोष्ट आधीच समोर आली असती तर. या वाटण्याचा आता काय उपयोग आहे. भूतकाळातल्या गोष्टी, तो कसा वाचला, कुणी त्याला वाचवलं, काय फरक पडतो त्याने. या वाटण्याचा आता काय उपयोग आहे. भूतकाळातल्या गोष्टी, तो कसा वाचला, कुणी त्याला वाचवलं, काय फरक पडतो त्याने. विचार करायचाच तर ऋतिकाच्या बाबतीत करूया. खरं आहे तुमचं, पण मी तर हा विचार करून गप्प होते की आता ऋतिका मानससोबत राहते, दोघं एकत्र राहतील तेव्हा आपसातल्या सगळ्या तक्रारी दूर होतील. मानस सुद्धा ऋतिकाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि दोघांमधला दुरावा दूर होईल. पण ते अंतर कमी झालं नाही. पती पत्नीमध्ये एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठी भिंत उभी करते. आज तर राकेशचं नाव समोर आलंय. उद्या काय होणार आहे हे ना तुला माहित ना मला. हे बघ शारदा, मला असं वाटतंय की रोहित आणि साक्षीचं लग्न लांबणीवर नको पडायला. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे लग्न उरकून घेऊया. बाकी ह्या ज्या लढाया आहेत त्या तर चालूच राहतील आणि तोपर्यंत चालू राहतील जोपर्यंत शत्रू मोकळा आहे. हो गुलशन भाई, अशीच एक जरुरी गोष्ट होती म्हणून भेटायचं होतं. हो, राकेशच्या बाबतीत. ठीक आहे, मी लगेच येतो. अरे जमाल भाई, तुम्ही? हो, तर गुलशन भाईकडे तर वेळच नाहीये. जेव्हापासून ते परत आलेले आहेत माहीतच नाही की ते कुठे असतात. तुम्हाला कळण्याची गरजच काय आहे, मला सांगा ना, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन तुमचा निरोप. काय सांगू, सगळं काही तर माहितीच आहे तुम्हाला. अरे सरकारने माझं ऑफिस सील केलेलं आहे, माझं अकाउंट फ्रीज करून टाकलंय. ओ हो, हां, आठवलं मला, पेपरमध्ये बातमी वाचली होती मी. तुम्ही असं का नाही करत? एखाद्या चांगल्या वकिलाकडून सल्ला घ्या याबद्दल. हो,
वकिलाकडून तर मी सल्ला घेईनच घेईन, पण मी तर तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलो होतो की आत्तापर्यंत आपण एकत्र होतो, पण अशा प्रकारे मध्येच साथ सोडणं अजिबात चांगलं नाही आहे. अरे 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 असं का बोलताय तुम्ही जमाल भाई? साथ सोडून जातील तुमचे दुश्मन? आम्ही कुठे तुमची साथ सोडली आहे? पण काय की हे बघा, प्रत्येक धंद्याचे प्रत्येक कामाचे आपले असे काही नियम असतात, शिवाय काही अटी असतात. आणि आपल्या कामाचा हाच नियम आहे की जर गोष्टी फिसकटत असतील तर मार्ग बदलायला पाहिजे. बुडणाऱ्या नावेमध्ये बुडायचं थोडंच असतं, स्वतःला वाचवलं सुद्धा पाहिजे ना. आणि तुम्हाला तर लक्षात असेल, जेव्हा गुलशन भाई असेच अडकले होते तेव्हा त्यांनी तुमचं थोडी नाव घेतलं होतं. बुडणाऱ्या नावे थोडेच बुडवलं होतं तुम्हाला, नाही ना? पोलिसांनी जेव्हा छापा मारला होता त्यांच्यावर, आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. मी तर तुम्हाला त्या दिवशी सुद्धा समजावलं होतं की प्रकरण एवढं गुंतागुंतीचं झालंय जमाल भाई की आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अगदी जरा सुद्धा त्यात हात घातला ना तरी आपणच अडकून पडू, आपणच जळून जाऊ त्या सगळ्यामध्ये. आणि हो, तुमच्याकडे तर खूप सारे मार्ग आहेत जे तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी वापरू शकता. बघितलं नाही तुम्ही गुलशन भाईनी स्वतःला वाचवण्यासाठी कसं स्वतःला मारण्याचं नाटक केलं? ते केलं ना. तर मग त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काहीतरी नाटक करा ना. हे शहर सोडून जा, हा प्रदेश सोडून द्या. माझा ऐकाल तर सध्या आपण ही जागा सोडून जाऊया. चला तुम्ही माझ्यासोबत या. चला या या या. अरे ये सुंदर. नमस्कार. काय झालं बोल. जसं जसं आपण बिपिनला सांगितलं होतं, बिपिनने अगदी तशीच्या तशीच जबानी दिलेली आहे. आणि बिपिनला राकेश म्हणून सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग सुद्धा नव्हता. वय सुंदर, बिपिनला पूर्णपणे राकेश म्हणून सिद्ध करण्यासाठी हे खूपच गरजेचं होतं की आपण सगळ्यांनी अर्जुनची खरी कहाणी बिपिनच्या माध्यमातून समोर आणावी. म्हणजे तशी चौकशी झाल्यावर पोलिसांना हे कळल की राकेश वाचला होता आणि त्याला श्रीधर आणि अंजनानेच वाचवलं होतं. एक मिनिट. तुम्ही सगळे हे विसरला आहात की यामध्ये एक खूप मोठी अडचण आपल्यावर येऊ शकते, जिच्याकडे तुम्ही अगदी दुर्लक्ष करत आहात. आता कोणत्या अडचणीबद्दल बोलताय तुम्ही? डॉली, त्या अडचणीबद्दल जिचा ना तुम्ही कधी विचार केला असेल, ना समजून घेतली असेल, ना कधी अंदाज बांधला असेल. हो, अरे असंही होऊ शकतं की पोलीस ते आपले म्हातारी आहेत ना गावामध्ये, श्रीधर आणि अंजना, जर त्यांच्यापर्यंत पोहोचले तर. तुला हेच म्हणायचंय ना की जर पोलीस श्रीधर आणि अंजनापर्यंत पोहोचले तर मग ही गोष्ट पोलिसांसमोर येईल की खऱ्या राकेशचा चेहरा बदलला आहे. तुला हेच म्हणायचंय ना की जर पोलीस श्रीधर आणि अंजनापर्यंत पोहोचले तर मग ही गोष्ट पोलिसांसमोर येईल की खऱ्या राकेशचा चेहरा बदललेला आहे. शिवाय पोलिसांच्या ताब्यात जो राकेश आहे तो खरा राकेश नाही, तर खरा राकेश अर्जुन म्हणून जगतोय, हेच ना? एक्झॅक्टली. बघा ना, माझ्या बरोबर राहून तुम्ही सुद्धा किती डोकेबाज झाले आहात. याच्या बाबतीत आधीच विचार करून ठेवलेला आहे. ओ रिअली? आधीच विचार करून ठेवलेला आहे? अरे तू एवढ्या उशिरा का विचार करतोयस? आम्ही तर या सगळ्याचा आधीच विचार करून ठेवलेला होता आणि यावर तोड सुद्धा काढून ठेवली होती. आणि ती कुठली आहे? आता सांगते. डॉली, अरे माधव, तुला जे काम सांगितलं होतं आज रात्री ते कोणत्या परिस्थितीत व्हायला पाहिजे. जर सूर्य उगवण्याआधी हे काम नाही झालं ना तर समजून जा की तू गेलास कामातनं. घे, काम झालं तुझं. उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी श्रीधर आणि अंजना त्या गावामधून गायब झालेले असतील. म्हणजे असं की पोलिसांना हे तर नक्की कळेल की श्रीधर आणि अंजनाने राकेशला वाचवलं होतं, पण राकेशचा चेहरा बदललाय ही गोष्ट सांगण्यासाठी
कुणीच नसल आता. अरे 2 दिवसांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय आणि 2 दिवसांमध्ये लग्नाची पूर्ण तयारी करायची. एवढं कसं? डॅड, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी झाली. पप्पा सुनबाई, कुठून येतेस? ते काय झालं? तुझा चेहरा उतरलेला का असा? ते मला राकेशच्या मम्मीने भेटायला बोलवलं होतं. अच्छा, का बोलावलं होतं तुला? खरं म्हणजे मानस, राकेशच्या मम्मीला असं वाटतंय की मी राकेशला अटक करवून आणली आणि शिक्षा सुद्धा मीच देणार आहे. त्यामुळे बस याच सर्वांबद्दल बोलायचं होतं त्यांना माझ्याशी. म्हणजे आरोप करत होत्या त्या तुझ्यावर? हो पप्पा. आणि त्यासोबतच त्या हात जोडून मला सारखं असं सांगत होत्या की प्लीज माझ्यापासून माझा मुलगा नको हिरावून घेऊस, माझा मुलगा परत दे, राकेशला शिक्षा नको देऊस तू. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे. पतीचे